नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता वितरित करण्यात येत आहे आणि याच 22व्या हप्त्यासंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पहा, केंद्र शासनाच्या माध्यमातून वर्षाला 3 हप्ते 2000 रुपये प्रमाणे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत म्हणजेच काय तर पीएम किसान योजनेअंतर्गत वर्षाला 6000 रुपये देण्यात येतात लाभार्थी शेतकऱ्यांना आणि हे पण थेट डीबीटी अंतर्गत त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतात। आत्तापर्यंत 21व्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे आणि आता 22वा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। हा 22वा हप्ता तुमच्या खात्यात कधी येणार आहे तर या हप्त्यासंदर्भात वेगवेगळ्या तारखा आपल्याला पाहण्यास मिळत आहेत। केंद्र शासनाच्या माध्यमातून एक फिक्स तारीख आणखीनही डिक्लेअर झालेली नाही, परंतु पहा, काळजी करू नका। पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। अगोदर या योजनेच्या 22व्या हप्त्याचं वितरण साधारणपणे 24 फेब्रुवारीला जमा करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं होतं, परंतु तसं झालेलं नाही। त्यानंतर एक नवीन तारीख आली, नवीन तारीखला हप्ता मिळेल अशी माहिती मिळालेली होती आणि ती तारीख म्हणजे होळीनिमित्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3 मार्चला हे पैसे जमा होतील, परंतु आता ही तारीख देखील पुढे ढकललेली दिसत आहे आणि साधारणपणे पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता हा लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 19 मार्च दरम्यान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आता पाहू, या 22व्या हप्त्याचे 2000 रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नेमके 24 तारखेला, 3 मार्चला का 19 मार्चला जमा होतात। ऑफिशियल तारीख जशी डिक्लेअर होईल तशी तुम्हाला मी कळवणार आहे। त्यासाठी काय करणं गरजेचं आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणं गरजेचं आहे।